मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी लवकर उठले होते बघा आणि घरात नाही येशन खेळायचे म्हणून बाहेर आले. बाहेर का आले तर घरात टीव्हीचा आवाज आहे त्यामुळं. आणि वातावरण इतकं छान झालेलं आहे. आणि आज ना आंघोळ वगैरे सगळं काही झालेलं आहे बघा, कारण की आजच्या ब्लॉगची सुरुवात मी 8:30 वाजता केली. ईशान झोपेल होता, म्हणलं तोपर्यंत मी सगळं काही आंघोळ वगैरे करून घेते, रेडी होते. त्यानंतर तेव्हा काय आलाय ना. हो रे काय चला 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 चला. लाल वाटे तो आहे का? कोणते लाल वाटे? लावले कुत्र्याने नेले का काय ते? नाही स्वतःचे कुत्री नाही वाटे आहेत वाटे नाही ना, फायबरचे. नाही आमचं नाही. ते सोडून आले ते बाहेर. चला चला मी चालली. रोडवर जायचं, रोडवर जायचं. आज महादेव दर्शनाला जायचंय. वजे वजे होते म्हणून मी इथं आलू वगैरे शिजायला टाकलेत आणि बाबाला उपवास बनवून टाकलेत मी ते. आणि अजून मी काही बघितलं नाही. तर माझे कामं काय काय झालेत, आतल्या घरातलं सगळं काही झाडून वगैरे झालेलं आहे माझं. कोदाड्या वगैरे उचलल्यात, त्यानंतर बाहेरचं झाडून झुडून घेतलं आहे. घरात टी व्हीचा आवाज इतका आहे की बाहेर पण येतो तो थोडा थोडा, पण जाऊ द्या. ईशाला त्याचं खेळायचं, त्याला घरदार अंगण सगळं काही झाडून झालं आहे माझं. पण हे वालं जे अंगण आहे ते नाही झालेलं आहे, कारण मी जेव्हा आंघोळ करून वगैरे आले ना तेव्हा ईशान उठला होता. मग मी त्याला घेतला आणि माझे कपडेसुद्धा तसेच पडले धुवायचे अजून. आणि ना 2-3 दिवस झाले जेव्हा आमचा नेटवर्कच नाही आहे, कारण ते टावरवाल्याचे पैसे दिले नाही कोणी, त्यामुळं. तर ते पण जाऊ दे. आता 2-3 दिवसापासून व्हिडिओ असं नाही की अपलोड केला नाही, पण फुल ब्लॉग जो असतो आपला 15-20 मिनटाचा तो मी कधी अपलोड केलेला नाही आहे. शॉर्ट 5-6 मिनटाचे जे असतात ते मी अपलोड केलेत. तरीसुद्धा विचार करते आजसुद्धा मी जास्त काही मोठा व्लॉग बनवणार नाही आहे, कारण की ते व्हायरलच जात नाही बघा. व्हायरल म्हणजे 10-15 जण पाहतात. मग असं वाटतंय की इतके व्लॉग्स बनवते आणि मग काय फायदा होतोय का नाही. फायदा म्हणजे कसं की मी डेली सकाळपासून तर जेवढं काम करते तेवढं सगळं काही दाखवते. मला सुद्धा असं वाटते की ठीक आहे, नाही जास्त लोकांनी बघितलं तर काय नाही, 40-50 पर्यंत व्ह्यूज बी आलेत ना तरी लय होतील माझ्यासाठी ते. पण मग माझा व्लॉग असे 4-4, 5-5, 4-4, 5-5 व्ह्यूज तर येतात, ते यूट्यूबवर व्हिडिओज तर जातात ते, त्यामुळं थोडंसं होत आहे डिमोटिवेट. पण काय होत नाही, चालतंय. 500 व्हिडिओवर 1 सबस्क्रायबर, 4 व्ह्यूज तर येतीलच येतील, जाऊ दे तिकडं. तर आता ना मी ॲपल द्यायला तरी सांगते, तर अर्धा कापून देईल. तो गेला आहे घरात, खाते. आलू म्हणजे शिजत आहे अजून पण. काम मी अर्धा केलं आहे बुवास, कारण ना नंतर कंटाळा येतो आहे. आणि आता फक्त माझे चायचे भांडे राहिलेत घासायचे, तर ते काय लय मोठे नाही आहे, 2-3च राहतात सहजच. आणि सर्दीनं ना मला बोलता पण बरोबर येत नाही, मी बोलते आणि वेगळंच आहे. खूप सर्दी झालेली आहे मला. आणि तो नाही एकदा उभा झाले की बसत पण नाही बरं का खाली. तर आज मस्त ऊन निघले, कवळं पण नाही म्हणू शकत मी. तरी बरंच निघलेलं आहे, ऊन निघले, मस्त वातावरण झालेलं आहे. माझा ना असा कॅमेरा पकडून हात पूर्ण दुखतो इकडं. तर चला मी लवकरच साबुदाणा वगैरे बनवते. आता आलू वगैरे बघते शिजले की नाही, तुम्हालाही दाखवते. हाताने पकडलेलं तर बोट बार कॅमेऱ्यावर येत आहे, पण मी सोडा त्याला. टीव्हीचा आवाज आहे घरात, दुसरं काय नाही. तर चला लवकरच मी आता साबुदाणा बनवते. गाईज आता ईशान बाहेर आलाय, खेळायला चुलीमध्ये काड्या घातल्यात तर बघते. आणि मी सुद्धा शेगडीवरती शेंगदाणे टाकून दिले तर होते म्हणून लवकर. पडशील तर मी नाही का हे खूप ठेवलेलं होतं, काय माहिती त्याच्यात काय नाही बाळा, छी छी. तर हे घेऊन आला आणि मम्मी बोलतोय तर त्यात काहीच नाही राहिलेलं. हे धर. तर गेला घेऊन. खातपीत काय नाही, नसतं फेकू फेकू देणार होत मम्मी ते. तर चला आता लवकर घेते.
आणि शेगडी ना शेगडीच म्हणून राहिली बरं, कढई मी ना खूप वेळची ठेवलेली आहे, त्यामुळे लवकर होणार आहे. आता कुठं चालला? थंकून टाकलं माझ्या बाईनं गदडी. ईशान सारखा सारखा तिकडं पळतोय बरं का, माग ओय. हा तर पळालाय तिकडं. मी जस्ट शेंगदाणे भाजले तर ना आता आले, बसले इथं नेमकी येऊ आणि हा तिकडे गेलाय. ईशान नाव ऐकत नाही हा, त्याला मी घेऊन येते एकदा. याच्या मागं पळून मी ना आता लय थकले बरं का. सारखा बेजार करत आहे मला, सारखा. याला भीती पण नाही वाटत आहे पडन म्हणून. पाणी घेईन आणि इकडून तेल तिकडे नेलं ना तर मग रडतोय. तर तुम्ही माझा अवतार बघू शकता तिथे काय झालंय, कारण मी आत्ताच सगळे काम केले, कपडे धुतले, भांडे घासले. ईशान झोपल्यावरती केलंय ते सगळं. थांबा मी सांगते टाईम काय झालाय. 11 वाजलेत आता. सगळं काम झालंय, जेवण काही नाही केलं अजून, कारण शब्दाना अजून पण राहिलेला आहे बनवायचा. त्याच्या मागं पळले पळले पळले. दोन तीन शेंगदाणे खाल्ले होते तर त्याच्यात ठेवून दिले, सगळं काही बनवून त्याच्यात ठेवून दिलंय. जस्ट मी कपडे आणि ते 2-3 भांडे होते ते घासून धुवून धावून आले. जास्त काही नाही, एवढेच कपडे होते आणि पलीकडे ईशानचे त्यांचेच कपडे. आणि ईशानसुद्धा आता घराच्या आत झोपलाय. गाडी वगैरे इथं लावून गेलेत बाबा. आता जेव्हा सगळे येतील तेव्हा साबुदाणा बनवणे, कारण गरम गरम करते मी, नंतर तो एकदम हे होऊन जातो. आता फक्त माझं घरातलं राहिलं आहे, जे ईशानचं क्यूब्स वगैरे आहे ना हे राहिलं आहे, तर हे मी साफ करेल. आणि तो पलंग तसा बिचकला आहे, झोपील याच्यामध्ये मी झोका दिलेला त्याला, तर हे साफ करायचं आहे मला. बाकी सगळं झालं आहे, मग माझं कामच झालं आहे. याच्यामध्ये मी संध्याकाळी साबुदाणा टाकलेला, तर हा बनवेल आता. त्याला लवकर करून घेते, एवढं सगळं म्हणजे झालं माझं. तर तेवढं सगळं झाले. पलंगाचं तर काही कळतच नाही, त्याची बेडशीटच काही बरोबर नाही बघा. इकडून वाढली की इकडून आड्या पडेल आणि तिकडून वाढली की तिकडून आड्या पडेल. तर झाली का झाले. आणि हे ना छोटंसं छिद्र होतं, ईशान्य असं करू 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 फाडून टाकले ते अर्ध. आता मन का गावली नितीश पोरग भेई ना बस आलं नितीश बाहेर नितीश बस आलं. आमचा अवतार पहा पुढे गेला तो. हा काय करत आहे, दरवाजा बघा कसा लावून घेत आहे. आणि आता ना मी तसं की माझ्या व्हिडिओ दाखवलं आहे, आम्ही जत्राला गेलो होतो, गाडीवरती गेलो, आजूबाजूचं जे होतं ते दाखवलं, पण मी ते थोडंसं समोर गेलो दाखवलं. बाकी आमच्या इकडे आम्ही दोनच घर आहे, आम्ही या बघा यानं पूर्ण घर लावून घेतलं आहे. तर आता ना मी हे बनवत होते, काय म्हणतात साबुदाण्याचे वडे. इतकं हे झालंय, ताईने ते आले, आधी आला होता पुन्हा, तर त्यांनी साबुदाणा आणला, मग तो साबुदाणा कसं काढला.
आणि हा स्वतःहून घरात आलेला आहे बरं का, कारण आता बाहेर बोर झालं तर त्याला झोप आलेली. तो पण थकला आणि मी पण थकली. आणि आज काही जास्त लांबा व्हिडिओसुद्धा नाही घेतला मी, जे छोटे छोटे खूप दाखवलं आहे. आता याला झोपू घालते आणि मग साबुदाण्याच्या वड्या करताना आपण तेवढा थोडासा शूट घेऊया मस्तपैकी. आणि तुम्हाला दाखवली मी रात्री किती वाजेपर्यंत एकटी, तरी 7-7:30पर्यंत तर एकटीच राहते मी घरी आणणार. तर म्हणलं आज मग थोडंसं लांबा व्हिडिओ बनवूया. तर हा पण थकला आहे, दरवाजाला जात आहे, डोक्याला लावत आहे, झोपत आहे. तर त्याला झोपू घालते, मग ब्लॉगला कंटिन्यू करेल. तर सगळं मी रेडी केलं आहे, सगळं बनवलं आहे मी. याच्यामध्ये दिसत नाही पण सगळं काही टाकलेलं आहे. याच्यात रताळं टाकलं आहे, मिरच्या, शेंगदाणे, मीठ आणि सगळं झालेलं आहे. याच्यात तळणं सुरू आहे माझं, इथं रेडी आहे. आता छोटे छोटे गडबडीत बनवलेत कारण हा आम्हाला बेजार करायला आहे. तर काहीच इथं माझे एवढे सगळे भांडे राहिलेत घासायचे. आता जे काही मी बनवलं त्याचे तर छोटे आहे पण ते ना खूप कडक झालेलं आहे. तर आता ते घ्यायला टाईमच लागणार आहे, तर लवकर करून देणार आहे मी. भांडे वगैरे घासते आता, वगैरे झालेत माझे घासून आता सगळे. व्हिडिओला इथं सेंड करते. मागं बघा किती अंतर झालेलं आहे. तर बाय. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.